ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात आम आदमी पक्षाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे। 2019 विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेने आपला वचननामा प्रसिद्ध केला होता, त्यातील एकही वचन पूर्ण झालं नाही। यामध्ये घरगुती वापरातील वीज 300 युनिटपर्यंत 30% कमी करणार असल्याचं शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये असताना प्रत्यक्षात मात्र वचनाची पूर्तता न झाल्याने जनतेची फसवणूक झाल्याचा आरोप करत तक्रार दिली गेली आहे। मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आज केतुर्या या गावामध्ये जात विवेक रहाडे यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं। विवेकची दुर्घटना ही सर्वस्वी राज्य सरकारची जबाबदारी असल्याचा आरोप त्यांनी केलाय। दरम्यान मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला असताना राज्य सरकारनं तात्काळ पावलं उचलणं गरजेचं असल्याचं पाटील म्हणाले आहेत। उत्तर प्रदेशातील घटनेनं राज्य सरकारची दडपशाही समोर आल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी टीका केली आहे। एखाद्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर त्या कुटुंबाचं सांत्वन करायला दिलं जात नाही ही दुर्दैवी बाब असल्याचं म्हणत त्यांनी योगी सरकारवरती आसूड ओढले आहेत। कोल्हापुरामध्ये काल काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध केलाय। गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळ्याजवळ कोल्हापुरातील नेते आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। उत्तर प्रदेशमधील घटनेच्या निषेधार्थ नंदुरबारमध्ये विविध संघटनांनी मूक रॅली काढून निषेध व्यक्त केला। पीडितेला न्याय देण्यासह दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी यावेळेला करण्यात आली। हाथरसमधील दुर्दैवी तरुणीला न्याय द्यावा, त्यासोबतच या प्रकरणामध्ये दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळेला करण्यात आली आहे। हाथरसमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झालेल्या अटक आणि धक्काबुक्कीच्या निषेधामध्ये मनमाडमध्ये आंदोलन करण्यात आलं। यावेळेला उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली। हाथरसमध्ये घडलेल्या घटनेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळमध्ये शिवसैनिकांकडून निषेध करण्यात आलाय। यावेळेला उत्तर प्रदेश सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। शेतकरी कामगार कायद्याविरोधात काल काँग्रेसकडून सोलापुरामध्ये आंदोलन करण्यात आलं। यावेळेला केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हा कायदा अन्याय करणारा असल्याची टीका आंदोलकांनी केली आहे। शेतकरी कामगार बचावाचा नारा देत काल परभणीमध्ये केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं। हा कायदा रद्द करण्याच्या मागणीचं यावेळेला निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। यावेळेला कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। कृषी कायद्याविरोधामध्ये अहमदनगरच्या संगमनेरमध्ये आमदार सुधीर तांबेंच्या नेतृत्वामध्ये काल काँग्रेसनं निदर्शनं केली। गांधीजींच्या पुतळ्यासमोर मोदी आणि योगी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली। हाथरस घटनेचा देखील यावेळेला निषेध व्यक्त करण्यात आला। काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना झालेल्या अटकेच्या पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळाले। राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की आणि अटकेच्या विरोधामध्ये उत्तर प्रदेश पोलिसांचा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारचा सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला। यावेळेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत असताना पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली। भिवंडीमध्ये काँग्रेसकडून कृषी कायद्यासह हाथरस घटनेचा निषेध करण्यात आला। तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आलं। या आंदोलनादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो देखील जाळण्यात आला। कृषी कायद्याविरोधामध्ये अमरावतीच्या इरविन चौकामध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं। पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखेडे सहभागी झाले होते। उत्तर प्रदेशमधील घटनेचा देखील यावेळेला निषेध करण्यात आला। सत्तेच्या मस्तीत वागणारे उद्ध्वस्त होतील अशी टीका पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केली आहे। उत्तर प्रदेशातील घटनेचा देखील त्यांनी निषेध व्यक्त केलाय। गांधीजींच्या जयंतीनिमित्तानं केदार यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली आहे। महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून पिंपरी चिंचवड काँग्रेसनं काल कृषी कायद्याच्या विरोधामध्ये आंदोलन केलं। यावेळेला दोन्ही विधेयकं रद्द करण्याची मागणी करण्यात आली। उत्तर प्रदेश सरकारनं राहुल आणि प्रियंका गांधींना दिलेल्या वागणुकीचा देखील यावेळेला निषेध करण्यात आला। केंद्र सरकारनं नुकतंच पारित केलेल्या शेतकरी आणि कामगार विधेयकाला नांदेड जिल्ह्यामध्ये कडाडून विरोध करण्यात आला। महात्मा गांधी जयंती दिनाच्या निमित्तानं आंबेडकर पुतळा ते गांधी पुतळा दरम्यान बैलगाडी लॉंग मार्च काढण्यात आला। नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या विवेक रहाडे या तरुणाच्या कुटुंबाचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी फोन करून सांत्वन केलंय। मराठा आरक्षणावरती युवकांनी आत्महत्या करू नये असं आवाहन देखील संभाजीराजे यांनी केलं आहे।
राज्यातील मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यासाठी भाजपच्या वतीनं 1 महिन्यापूर्वी राज्यभरामध्ये घंटानाद आंदोलन करण्यात येतं, पण अजूनही मंदिर उघडण्यात आलेली नाहीयेत. त्यामुळे गांधी जयंतीच्या निमित्तानं भाजप कार्यकर्त्यांनी बुलडाण्यामध्ये मंदिरासमोर तोंडाला काळी पट्टी बांधून मूक आंदोलन केलं. सोलापूर जिल्ह्यातील हगणदारी मुक्त उदरगावामध्ये शेतकऱ्यानं ग्रामपंचायत कार्यालयाचं टाळं ठोकलं. 2017 मध्ये हे गाव हगणदारी मुक्त झालं होतं, पण याच गावातील दत्तात्रय चव्हाण यांनी आपल्या शेतामध्ये शौचास येणाऱ्या ग्रामस्थांना रोखण्याबाबत अनेक वेळा मागणी करून देखील कारवाई न झाल्यानं थेट ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकलंय. महात्मा गांधींची ग्रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणं महत्त्वाचं असल्याचं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलंय. त्यांच्या हस्ते सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळेला ते बोलत होते. दरम्यान वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्याची मागणी देखील त्यांनी केली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार देखील उपस्थित होते. सेवाग्राम विकास आराखड्यातील विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं, मात्र यातील अनेक कामं अपूर्ण आहेत. त्यामुळे केवळ श्रेय लाटण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून सेवाग्राम विकास आराखड्यातील अपूर्ण कामांचं लोकार्पण केल्याचा आरोप वर्ध्याचे आमदार पंकज भोयर यांनी केला आहे. सामान्यांसाठी मंदिराचे दरवाजे बंद असताना मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंदिरं उघडून होमहवन आणि पूजाविधी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. हा व्हिडिओ व्हायरल होताना सोशल मीडियामध्ये जोरदार टीका झाली. त्यामुळे पाटील यांनी हा व्हिडिओ जुना असल्याचा खुलासा केला आहे. जेवणाच्या कंत्राटावरून चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी सुरू आहे. गेल्या 3 महिन्यामध्ये महापालिकेचं 60 लाखांचं नुकसान झाल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केलाय. विलगीकरण कक्षाच्या भोजन कंत्राटामध्ये स्वस्त दरामध्ये डावलून अधिकाऱ्यांच्या मर्जीतील एका कंत्राटदाराला चढ्या दरानं कंत्राट दिल्यानं अधिकाऱ्यांचा फायदा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. काल रत्नागिरीचा दौरा आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काल रत्नागिरीचा दौरा केला. यावेळेला त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य स्थितीचा आढावा घेतला. या दौऱ्यावेळी त्यांनी रत्नागिरीतील महिला रुग्णालयाला देखील भेट दिली. LICच्या आदर्श विमा ग्राम योजनेचा पुरस्कार मिळवणारे मुळशी तालुक्यानं राज्यामध्ये उच्चांक केलाय. तालुक्यामध्ये आतापर्यंत 15 गावांना हा पुरस्कार मिळवला आहे. महात्मा गांधी जयंती निमित्तानं हुकुम ग्रामपंचायतीस 1 लाख रुपयांचा धनादेश मिळाला आणि पुरस्कारानं देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं. आदर्श विमा ग्राम होण्यासाठी हुकुम या गावामध्ये 107 पॉलिसी आणि 10 लाख प्रथम हप्त्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलं. त्यामुळे 1 लाख रुपये व सन्मान चिन्ह देऊन ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला. बेळगावातील तरुणींच्या दुहेरी हत्येप्रकरणी पोलिसांनी छडा लावत एका महिलेसह एकूण 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही हत्या अनैतिक संबंध आणि व्यवहारातून घडल्याचं सांगितलं जात आहे. डोंबिवलीच्या पलावा जंक्शनजवळ पाण्याची मोठी पाईपलाईन फुटली होती आणि ही पाईपलाईन फुटल्यानं रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. पिंपरी चिंचवडमध्ये काल 1146 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर 624 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. काल दिवसभरामध्ये 21 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत शहरातील 79,000 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर आतापर्यंत 72,000 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आज 169 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 429 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 28,000 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या जिल्ह्यामध्ये 4,820 ऍक्टिव्ह रुग्णांवरती उपचार सुरू आहेत.